गाईज, मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे। मी तर एक नंबर भुक्कड आहे, ते पण मटणासाठी। त्याच्यासाठी मी किती वेळ पण थांबू शकते। टेस्टी जेवण मिळणार असेल तर त्याच्यासाठी मी 2 तास काय 3 तास थांबेन हो। तर अशीच गर्दी बघा तुम्ही, इथे प्रचंड गर्दी आहे। जगदंबाला आलो आहोत, खेड शिवापूर। बऱ्याच जणांनी ही रील बघितली असेल, नसेल तर ही रील बघा तुम्ही, कारण खूप गर्दी असते वेटिंगला। तुम्हाला 2-2 3-3 तास म्हटलं तरी थांबावं लागतं। आता चमचमीत आणि मस्त खायचंय टेस्टी, तर थांबायला तर हरकत काही नाही। सो इथे लहान मुलांसाठी मस्त गेम्स वगैरे आहेच। सो इथे मुलांसाठी छान मजाच आहे। तर चला, इथे रुद्रा मस्त एन्जॉय करते आणि पोटात कावळे ओरडायला लागलेत। मी वेट करते आणि तेवढ्यात आमचं नाव अनाऊन्स झालं आणि आम्ही आलो आम्हाला जो टेबल दिला होता तिथे बसलो। मस्त डिश वगैरे घेतली पुसून, म्हणलं येऊन दे आता। तर आता आलेलं आहे आपलं मस्त सूप, आणि सूपसुद्धा टेस्टी असतं गाईज। तुम्ही जर कधी गेलात तर नक्की तुम्ही सूपनी सुरुवात करा। खूप भारी आणि खूप सुंदर इथलं जेवण असतं। त्याच्यासाठी 2 तास काय, मी 3 तास पण वाट बघली। तर तुम्ही सुद्धा एकदा जर चव बघितली ना, तर तुम्हाला सुद्धा कळून जाईल। सो आता इथली आपली डिश आलेली आहे। आपण इथलं घेतलेलं आहे धनगरी, म्हणजे मटण घेतलेलं आहे। सो इथे सूप, रस्सा आणि त्याचबरोबर इकडे आपलं सुकं जे मटण म्हणजे पीस असतात ते। सो आता आपण ते आधी ट्राय करूया। थोडीशी ग्रेव्ही आणि मटण, आहा! महिन्यातून एकदा तरी खाल्लंच पाहिजे खरंच। मी तर म्हणेन दर संडेला मिळालं तर काय विषयच खोल। पण काय आहे ना, थोडंसं लांब पडतं, पण तरी काय हरकत नाही। आता जेवण झालेलं आहे आणि मी सगळ्यात शेवटी घेते तो म्हणजे अळणी भात। तुम्ही वाढा हो वाढा, फक्त वाढा। सो हे बघा, मस्त असं तुपातला अळणी भात आहे आणि खूप टेस्टी आहे। गरम आहे पण हरकत नाही, चला। आहा! खूप सुंदर। सो मी आता माझं जेवण एन्जॉय करते आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा खेड शिवापूरला, हॉटेल जगदंबा। सो माझं सगळं इकडे फिनिश झालं, आता फक्त अळणी भात खायचा, तोही फिनिश करून टाकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या। प्लीज सबस्क्राईब करा। आता इकडे सोलकढी पण मागवली आहे। सोलकढी तर झालीच पाहिजे। मी माझी पिली आता रुद्रा पिणार आहे। हे बघा, आमचं जेवण झाले पण वेटिंग बघा। हा काय गर्दी आहे, 9 वाजले। तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा।